रोप म्हणजे बाग किती 35 एकराची. हां त्यांनी आम्हाला बघायला नेलं. हां बघून आल्यानंतर आमचं ते मनात भरले हां आणि डाळिंबे जागेवर मग ह्याचं नियोजन केलं. म्हणजे अगोदर डाळिंब्याची बाग होती इथे. डाळिंब तेल आल्यामुळे काढून टाकलं. ती काढून टाकली आणि ही आंब्याची बाग गेली. मग ही आंब्याची बाग इथं रोपं लावताना तुम्हाला काय अडचण आल्या सुरुवातीला? रोपं अडचण आल्या तर काय झालं, आमची जमीन आहे निवड तांबट. बरं खडकाळ आहे. खडकाळ असल्यामुळे काय झालंय, त्याला पाणी पाणी धारण क्षमता आहे ती कमी आहे इथं. आम्ही काय केलं, JCB त्या चऱ्या मारल्या. JCB चर मारून 2-2.5 फुटाची त्यात आम्ही करंज लिंब असं लाकडं भरली आणि आंब्याचं पाच आणि ऊसाची पाचट वगैरे भरली. तुम्हाला कशी गोडी लागली याची? वडिलांनी केलं म्हणून आम्ही चालू ठेवतो. आणि बाकीचे तरुण तर सगळे इकडे तिकडे गाड्या घेऊन लांब फिरतात इकडे तिकडे. तुम्हाला शेतीची आवड कशी काय निर्माण झाली? जॉबला गेलं तर तेवढंच पेमेंट आणि शेती केलं तर तेवढंच पेमेंट. घरी राहून सगळ्यांना सांभाळून पुढे जायचं, आई वडिलांना सांभाळून पुढे जायचं. बरेच लोक म्हणतात की शेती परवडत नाही. शेती परवडते, फक्त आपण केली पाहिजे, कष्ट घेतलं पाहिजे, नियोजन झालं पाहिजे, टायमिंगला काम केलं पाहिजे. पण तुम्ही लोकांना, इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? फळबाग केलीच पाहिजे, 100% फळबाग केली पाहिजे. केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे त्यांनी? खत नियोजन आणि जे जैविक केलं पाहिजे. आपण बनवलं पाहिजे, स्वतः केलं पाहिजे. आपण भांडवल बनवलं पाहिजे. वर्मी वॉश तर जीवन सगळं प्रकार केलं पाहिजे. आपण घरी निविष्ठा बनवता आली पाहिजे. जीवामृत ही सर्व जी फळं आलेली आहेत ती आंब्याची चांगल्या पद्धतीने हे केलेली आहेत. ह्या सगळ्याचा जर तुम्हाला चांगला फायदा, आपण शेवटी पोटा पाण्यासाठी करतो, हां ह्याचा आर्थिक तुम्हाला कसा फायदा मिळतो? किंवा व्यापारी तुम्हाला सहकार्य करतात का नाही करतात? वापरायचं. सहकार्य करतात. मग त्या पद्धतीने तुम्ही ह्याची कशी विक्री करता? आम्ही इथून बागेतून किलोवर माल देतो. व्यापारी येतात, घेऊन जातात. त्यांनी माल तोडायचा. सर्व करायचं. कारण का ते जर आपण हार्वेस्टिंग केलं, आपण कसा तोडणार तर ते तू बाद करणार माल. तेवढा आम्ही तुझा तू तोड आणि वजन कर, तेवढं पैसे घेणे आपल्याला काटा पेमेंट. आपण पुढे जायचं, आपल्याकडे व्यापारी येतो. ताई पुढे या तुम्ही, या यांची काय मदत होते का तुम्हाला? होती की मग ही स्वच्छता त्यांच्यामुळेच आहे ना. खूप होते. हा या ताई पुढे या. इकडे म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की ह्या ताईंच्यामुळे तुम्हाला खूप मदत होती. खूप मदत. यांची पण होती. हो. म्हणजे लक्ष्मी पाठीशी असल्याशिवाय तुम्हाला पुढे हे काय करता येणार नाही, हे तसं दिसतंय. बरोबर आहे. मग आता हे सगळं जे आहे, तर ह्याची छाटणी कुठल्या वेळेला करत असता तुम्ही? फळ निघाल्यानंतर वगैरे का? फळ निघाले छाटणी करणे, खतावर भरणे आणि रेस्ट सोडणे, मी त्याला खाया पाणी घालणे. फांद्यांना म्हणा किंवा पानांना म्हणा, समजा कीड लागली किंवा काय लागली तर त्याला याचा काय औषध- उपचार कसा औषध करता? ट्रॅक्टर थ्रू ट्रॅक्टरला मागे. आम्ही काय केलंय, डाळिंब होता तेव्हा आम्ही सांगलीवरनं ब्लोअर आणला होता औषध मारायचा बरं. ट्रॅक्टरला. त्यामुळे आमच्या ट्रॅक्टरमध्ये कधी आम्ही मारू शकतो, रात्री सुद्धा दिवसात सुद्धा औषध मारू शकतो, नियोजन होतं. आता कसं ते आपण साधं म्हणलं औषध मारायचं तर ते डोक्या पाठाने घ्या मारा, ती माणसाची एनर्जी राहत नाही. आता कसं होतं, आता जरी कटाळा आला तर तुमचं ट्रॅक्टरमध्ये बसूनच औषध मारायचं ना, असं आहे. म्हणजे माळा. आणि बरेच लोक म्हणतात की जरी सुदृढ शेती असली, काळी जमीन असली तरी काही तिथे एवढ्या प्रमाणात पिकत नसतं. तुम्ही माळावरती हे पीक कसं घेतलं? आंब्याची फळबाग पिकतं चांगले येतं. माल चांगला निघतो. आता निघतो माल. आणि म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कष्टाशिवाय पर्याय नाही दुसरा? कष्ट बी आहे. आणि आपला जी भूमी आहे ना इथली, तुम्ही इथलं कुठलंही फळ का, आता सांगतो डाळिंब माझं, आता माझ्या डाळिंबाला 5 वर्ष 7 वर्ष होऊन गेली, पण अजून जर एखादा कोण भेटणार नसते माणूस तर मग ते तुमचं डाळिंब आहे का, इतकं चविष्ट आणि स्वादिष्ट आपल्या इथं माल जमतोय, निर्माण होतोय या भूमीत. चांगलं आहे, चांगलं आहे. काय तुमचं नाव काय? सुनीता शांता. काय तुमचं? शांता विठ्ठल परतरे. चला, तुम्ही दोघे खूप चांगलं ह्या लोकांना सहकार्य करताय. तुमचं मनापासून गृहिणींचं खूप खूप आभार आहे. असंच शेतीला खूप सहकार्य करा. आपल्या ह्या मंडळींना तुम्ही अशाच पद्धतीचं सहकार्य करत जा. दीदी कोणीतरी एक जण पुढे या. काय किती काय ते शिक्षण काय झालं?
माझं MSc फिजिक्समधून झालं. MSc फिजिक्समध्ये झाले. मग आता पुढे काय करणार आहे? आता स्पर्धा परीक्षेची तयारी करते. आता महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली. आता परत पुढे त्याची अजून एक्झाम द्यायची MPSC. त्याच्यावरच्या पोस्ट पर हे माळावरची शेती आणि परत MSc केलेलं आहे आणि पुढे तुझं काय ध्येय होणार आहे? काय तुझी ध्येय पुढे? आता तर जॉब करत करत शेती पण मला तर लई आवडती. हां म्हणजे मला शेतीत मी कायम असते. शेतातली सगळी कामं वगैरे जमतात. मग आता ही नैसर्गिक सेंद्रिय शेती आम्ही करतो. हां तर मग त्याच्यात अजून थोडं इनोव्हेशन वगैरे करून अजून काय करता येते का असं मग करायचं. मग शेतीतच करणार का पुढे नोकरी करणार काय? नोकरी करत करत शेती पण बघायची. मग आता नोकरीसाठी काय प्रयत्न केले तू? आता मी MPSCची एक्झाम दिलेली. हां तर MPSCचं मग 2-3 वर्षात ते आता महसूल सहाय्यकपदी निवड झाली. निवड झाली? अरे टाळ्या वाजवा सगळ्यांनी. महसूलपदी आपल्या ह्या भांडेवाडीच्या माळावरची मुलगी महसूल खात्यात झालेले केवळ ह्या माळरानावर शेती पिकवली, माळरानावरती फळबाग पिकवली. ह्या फळबागाच्या माध्यमातून ही मुलगी महसूल खात्यामध्ये नियुक्त झालेली आहे आणि तिचं पुढचं ध्येय आहे इथं थांबणार नाही तर ती पुढं UPSC MPSC करणार आहे. खरंच तुम्हाला दोघांचं मनापासून खूप खूप आभार आहे. अशा मुली घडवत जा आणि समाजाला किंवा इतरांना हा एक मोठा आदर्श आहे की कष्टाशिवाय काही मिळत नाही. आणि जरी ग्रामीण भागात आपण राहत असलो तरी ग्रामीण भागात पण मोठमोठे अशी तज्ज्ञ मंडळी निर्माण होतील आणि पुढची अशा ह्या ग्रामीण भागाला आपल्या महिला वर्गाच्या माध्यमातून आणि हे शेतकरी बांधव आहेत याच्या माध्यमातून मिळणार आहे. आपलं मनापासून खूप धन्यवाद. तुम्ही आलात खूप खूप दादा तुझं पण खूप धन्यवाद बरं का. ती पण करते बरं का MPSC UPSC तिचंही ग्रॅज्युएशन झालंय MA झाली तिची आणि ती बी आता शेवला दररोज ना अभ्यासाला स्टडी डे. खूप खूप धन्यवाद. या चला. शेवट केला ना आपण धन्यवाद. किती बरोबर खाली पायात चिखल बघा दादा. आता या व्हिडिओ चालू तरी चालेल बरं का मी काय हां. problem नाही बरं का. आता हे येऊ दे. हा डेसा चला दीदी.